छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे। सोमवारपासून नारेगाव या भागात तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। ही कारवाई आजही तशीच राहणार आहे, म्हणजे तशी सुरू राहणार आहे। पोलीस आणि नागरिकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। सोमवारची ही घटना आहे। आज पुन्हा नारेगाव या परिसरात तोडक कारवाई होणार आहे, त्यामुळे आज तणाव वाढण्याची शक्यता आहे कारवाई दरम्यान। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ, काल पण आपण नारेगाव परिसरात होतात, बाचाबाची जो काही गोंधळ उडाला, तणाव निर्माण झाला, तो आपल्या समक्ष झाला। आज काय परिस्थिती आहे? आज सुद्धा तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे का? निश्चितपणे सुवर्ण आज जास्त तणाव आहे, कारण आज ज्या मार्गात कारवाई होणार आहे त्या मार्गामध्ये एक मंदिर आणि एक मस्जिद आहे। मी आता मस्जिदीच्या समोर उभा आहे। आपण बघतोय मस्जिदच्या बाजूचं जे आहे पत्र्याचं शेड पूर्ण काढण्यात आलेला आहे आणि मस्जिदीच्या अगदी समोरचा भाग सुद्धा जो मुख्य मस्जिद नाहीये त्याच्या अलीकडच्या भागातले काही पत्रे वगैरे स्वतःहून मुस्लिम बांधवांनी काढून घेतलेले आहेत। आता अधिकारी त्या ठिकाणी जाऊन बोलाचाली करताय। मात्र एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उपायुक्त संतोष बाहुळे यांनी स्पष्ट केलेले आहे की मंदिर किंवा मस्जिद या दोन्ही धार्मिक स्थळांना कुठल्याही पद्धतीचा हात लावला जाणार नाही आणि जे काय अतिक्रमण असेल नसेल याविषयी जे आहे उपायुक्तांशी बोलणी केल्यानंतर त्यातून मार्ग काढला जाईल। मात्र आपण बघतोय की मस्जिदीच्या समोर खूप मोठ्या प्रमाणात सकाळपासून लोक जमली होती। मात्र आता पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। SRPFची टीम सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे आणि काल सुद्धा थोडा तणाव झाला होता, त्यामुळे पोलिसांची जास्त कुमक सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। आपण बघतोय की आता दूरवर सुद्धा मस्जिदीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जे आहे अतिक्रमण तोडण्याचे काम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। काल जवळपास 300 अतिक्रमणांच्या वास्तू पाडण्यात आल्या, त्यामुळे दुकानं असतील किंवा व्यावसायिक दुकानं तोडण्यात आलेली आहे। आज सुद्धा व्यावसायिक दुकानं तोडली जातील। मात्र शाळा असेल, दवाखाना असेल, घर असेल राहतं आणि मस्जिद किंवा मंदिर असतील, धार्मिक स्थळं असतील, याला उच्च न्यायालयाने एक वेळ दिलेला आहे। त्यानुसार त्या गोष्टींबद्दल कुठलीही कारवाई आताच होणार नाही। मात्र निश्चितपणे पोलिसांनी योग्य काळजी घेतलेली आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे, SRPFची टीम सुद्धा आहे आणि जसं संतोष बाहुळे जे उपायुक्त आहेत मनपाचे त्यांनी स्पष्ट केलेलं की धार्मिक स्थळाला आज कुठल्याही पद्धतीचा हात लावला जाणार नाही। जी श्रीकांत जे आयुक्त आहेत त्यांच्यासोबत बैठक करूनच याबद्दलचा पुढचा निर्णय घेतला जाईल। त्यामुळं ही माहिती लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर निश्चितपणे थोडासा तणाव कमी होईल। तणाव आहे निश्चितपणे, लोकांना विश्वास नाही, कारण मस्जिद आणि मंदिराच्या आसपास सगळे JCP आहेत, त्यामुळं नागरिक या ठिकाणी जमतायत, त्यांना पोलीस काढताय, मात्र पोलीस जायला तयार नाही। मात्र कुठल्याही पद्धतीची अफवा किंवा अशी चुकीची माहिती पसरू नये अशी विनंती सुद्धा केलेली आहे, कारण मस्जिद किंवा मंदिर या दोन्ही धार्मिक स्थळांना या ठिकाणी। सिद्धार्थ, धन्यवाद तुर्तास माहिती दिलीत त्याबद्दल।